नमस्कार मैत्रिणींनो, आपण शॉर्ट पॅन्टचे कटिंग पाहणार आहोत. जीन्सची पॅन्ट जशी शॉर्ट बेबी गर्लसाठी असते, त्या पद्धतीची जीन्स कशा पद्धतीने शिवायची आहे, ती मी आज तुम्हाला समजून सांगते. कटिंगही दाखवते व स्टिचिंगही दाखवते. पूर्ण व्हिडिओ पहा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. कारण असे नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला अगदी परफेक्ट मेजरमेंट हवी असेल, तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ भेटतील व जी मेजरमेंट आहे तीही परफेक्ट मिळेल. तर पहा, आधी मी काय केलेलं आहे, कमरेचा चौथा भाग प्लस त्यामध्ये 1.5 इंच ॲड केलेला आहे व प्लस त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे. अशा पद्धतीने मी जे टोटल मेजरमेंट येत आहे ती मी 7.5 इंचापर्यंत आलेली आहे. तर मी 7.5 इंचावरती खूण केलेली आहे. आता हिपचं माप घेण्यासाठी हिपचा चौथा भाग प्लस त्यामध्ये 1.5 इंच ॲड केलेला आहे व अशा पद्धतीने मार्जिन केलेलं आहे. आता बाहेरच्या साईडला जो आपण क्रॉस पॉइंट वाढवलेला आहे तो 1.5 इंचाचा वाढवलेला आहे. बॉटम जो आहे तो 8 इंच घेतलेला आहे. अशा पद्धतीने मेजरमेंट टाकलेली आहे. आता जी मेजरमेंट टाकलेली आहे ते मी कटिंग करून घेते. व ती मेजरमेंट जी कटिंग केलेली आहे ती आपल्याला पुन्हा वाढवून घ्यावा लागेल, कारण हा फ्रंटचा पार्ट आहे. फ्रंटच्या पार्टमध्ये आहे व पॉकेट आहे. तर टक्ससाठी आपण 1.5 इंच वाढवलेला आहे व 1 इंच आपण शिलाई मार्जिन दिलेली आहे. म्हणजेच आपल्याला जे शिवण्यासाठी जाणार आहे कापड त्याच्यासाठी मार्जिन दिलेलं आहे. तर आता पहा, इथे मी दुसरा पार्ट काढण्यासाठी इथे मी जो पार्ट आपण कट करून घेतलेला आहे तो अशा पद्धतीने इथे आखून घेत आहे. जसा आहे तसा आखून घ्यायचा आहे व नंतर आपण त्याला वाढवून घ्यायचं आहे. तर पहा, जिथे आपला क्रॉस पॉइंट आलेला आहे तिथून वरती 1.5 इंच वाढवायचं आहे. आता इकडच्या साईडला जी तुम्हाला सरळ रेष दिसत आहे तिथेही आपल्याला 1.5 इंचापर्यंत रेष न्यायची आहे व 1.5 इंच तिथेही आपल्याला वाढवायचं आहे. इकडेही 1.5 इंच वाढवायचं आहे. सर्व साईडने 1.5 इंच इथे वाढवून घ्यायचं आहे व इथून आपल्याला जशी सरळ रेष आहे त्याच पद्धतीने आपल्याला सरळ रेष आखून घ्यायची आहे. आता जसं आपण कटिंग करून घेतलेलं आहे त्या पद्धतीने म्हणजे आखून घेतलेलं आहे त्या पद्धतीने मी ते कटिंग करत आहे. आता माझं कटिंगचा पार्ट तयार झालेले आहे दोन्हीही. ते मी आता जीन्सचे जे कापड आहे त्याच्यावरती ठेवत आहे व जसे पार्ट आहेत त्या पद्धतीने मी इथे कटिंग करून घेत आहे. जसा आपण पार्ट काढलेला आहे त्यामध्ये काहीही न ॲड करता जसं आपण आखलेलं आहे त्या पद्धतीने मी इथे कट करून घेत आहे. तुम्हाला जर शिवायची असेल, म्हणजेच तुमची लहान मुलगी असेल, तर तुम्ही ही पॅन्ट नक्कीच ट्राय करू शकता. पण हे जे माप मी सांगत आहे ते 3 ते 4 वर्षाच्या मुलीला बसू शकतं. हे मेजरमेंट आहे. तुम्हाला जर थोडंसं मोठं करायचं असेल किंवा वाढवायचं असेल, तर तुम्ही ते वाढवू शकता. पण हे शॉर्ट आहे, त्यामुळे फक्त वरती टॉप घालून खाली शॉर्ट घातली तरीसुद्धा मुलींना खूप छान दिसतं. त्यासाठी मी हे शॉर्ट बनवत आहे. तर हे माझ्याकडे जीन्सचं कापड होतं, त्याचं मी कटिंग करून तुम्हाला दाखवत आहे, की कशा पद्धतीने शॉर्ट शिवायचे असते. आता त्याच्या वरचा जो टॉप आहे तोही मी तुम्हाला कटिंग व स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं आहे तेही दाखवीन. तर आता मी जो सुरुवातीचा जो पहिला पार्ट होता त्यामध्ये कटिंग झालेला आहे. आता दुसरा पार्ट जो आहे, म्हणजेच पाठीमागचा पार्ट जो आहे तो वाढलेला आहे. तो मी इथे कटिंग करत आहे. आता कट करून घ्यायचा आहे. जसा आहे त्या पद्धतीने कटिंग करायचं आहे. आता आपण ज्यावेळेला कट करतो त्यावेळेला इकडे-तिकडे कापड होतं, तर त्यावेळेला माझं पहा थोडंसं किंचित जास्त झालेलं आहे, तर मी लेव्हल करून कट करते. आता मी जे आपण पॉकेट बनवणार आहोत, त्यासाठी मी ते पॉकेट 2 काढून घेत आहे. तर त्यासाठी लेंथ जी आहे ती आपला जो क्रॉच पॉइंट आहे त्याच्यावरती ते असावी, इतकीच घ्यावी. तर मी जी आहे ती टोटल 12 इंच घेतलेली आहे. म्हणजेच आपल्याला उभं
जे आहे ते 12 इंच आहे. आडवं जे आहे ते 5-5.5 इंचाची पॉकेटची लेंथ आहे. तर आता अगदी सरळ व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. थोडंसं इकडं-तिकडं झालेलं असलं तरी आपण व्यवस्थित लेवल करून इथे घ्यायचं आहे. आता उरलेलं जे कापड आहे त्याला आपण किती पार्ट जो आहे तेवढा आपल्याला अ, वरचा जो बेल्ट आहे तो कट करायचा आहे. तर बेल्ट कट करण्यासाठी उंची जी बेल्टची असते ती 1.25 दीड इंचाचा आपला बुकरम असतो. म्हणजेच आपल्याला बेल्टची पट्टी 1.5 इंचाची घ्यायची आहे व जी आपली इलास्टिक लावणार आहे ती सुद्धा किती इंचाची आहे तेवढं माप घेऊन आपल्याला कट करायचं असतं. तर इथे माझं जे आहे ते 1.25 इंचाचा बुकरम आहे व 1.25 इंचाची इलास्टिक आहे. दोन्ही मिळून मला अशा पद्धतीने मार्जिन करायचं आहे. तर माझं टोटल मी 3.5 इंच उंची घेतलेली आहे व लेंथ जी आहे ती दोन्ही पार्टला मिळून जितकी येईल तितकी घेतलेली आहे. म्हणजेच पूर्ण आता कमरेचं जेवढं माप झालेलं आहे तितकी लेंथ उंची घ्यायची पट्टी घ्यायची आहे व उंचीला 3.5 इंच इतकं घ्यायचं आहे. आता कटिंग झालेलं आहे तर स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं ते पाहूया. पहिल्यांदा मी समोरचा भाग घेतलेला आहे त्याच्यावरती पॉकेटचा भाग आहे तो घेतलेला आहे. पहा इथे 5 इंच व लांबीला जी आहे ती 12 इंचापर्यंत आहे. तर आता इथून पहा मी 2-1.5 इंचाला पॉइंट करून घेत आहे व इथून 4 इंचाला पॉइंट करून घेऊन आकार गोलाकार देत आहे. जसा आपला रेडीमेड किस्सा असतो त्या पद्धतीने मी इथे पॉकेटला आकार दिलेला आहे. आता जसं आपण आखून घेतलेलं आहे त्या पद्धतीने मी टीप मारते. आता त्याला दाब टीप मारून घेते. एक अ, थोडंसं म्हणजेच 1 इंचापेक्षा पण म्हणजे थोडंसं कमी इतकंच अंतर ठेवून आपल्याला कटिंग करून घ्यायचं असतं. कारण जर जास्त आपण ठेवलो तर आपल्याला पॅन्टचं फिनिशिंग येत नाही. आता माझं पॉकेट तयार झालेलं आहे. तर पॉकेटला जो आहे तो आतल्या साईडनेही एक कापड लावावं लागेल कारण आपल्याला जो किस्सा आहे त्याच्यावरती फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने कापड टच करायचं असतं. तर मी जी चौकोन आखून घेतलेला आहे त्याला मी अशा पद्धतीने टीप मारून घेत आहे सर्व बाजूनी. आता माझं सुंदर असं दिसत आहे. तर इथून मी सरळ पट्टीने रेष आखून घेत आहे व एक सरळ टीप मारत आहे. आता इथून ही सरळ टीप मारून घ्यायची आहे. पहा सुंदर असा आपला समोरचा भाग तयार झालेला आहे. आता जो क्रॉस पॉइंट आहे त्याचा निम्मा पार्ट करून मी इथे टक्स घेत आहे. म्हणजेच आपण क्रॉस पॉइंट दिलेला आहे त्याचा निम्मा पार्ट करायचा आहे व इथे टक्स मारून घ्यायचा आहे. टक्ससाठी आपण इथे 1.5 इंच ॲड केलं होतं. आता दुसऱ्या पार्ट मी घेत आहे. तर पहिल्यांदा मी टक्स कसा मारायचा ते सांगते. अशा पद्धतीने टक्स घ्यायचा आहे. मगाशी तुम्हाला व्यवस्थित दिसलं नव्हतं त्यासाठी मी दुसऱ्यांदा कशा पद्धतीने घ्यायचं आहे ते सांगितलेलं आहे. आता मी इथं किस्सा जो आहे त्यालाही आकार दिलेला आहे. आता जसा आकार दिलेला आहे तशा पद्धतीने टीप मारून घेते. आता एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे. थोडंसंच अंतर ठेवून कट करायचं. अंतर जास्त ठेवायचं नाही कारण त्याच्यामुळे आपल्याला रिंकल्स येण्याची शक्यता असते कपड्याला. म्हणून कापड कट करताना थोडंसंच अंतर ठेवून कट करायचं. जास्त अंतर म्हणजे जास्त कापड ठेवू नये शिल्लक. आता इथेही पॉकेट लावायच्या आधी मी हा चौकोन जो आहे काढलेला तो आधी अटॅच करते. आता दोन्ही पार्ट धरून मी टीप मारून घेते. जो किस्सा आहे पॉकेट आहे त्याला मी आधी एक ओव्हरलॉक मारून घेते. म्हणजे आपलं ते बेल्टमध्ये अटॅच होणार आहे. नंतर आपल्याला तिथे ओव्हरलॉक करता येणार नाही त्यासाठी मी आधी ओव्हरलॉक मारून घेतलेला आहे. आता इथून ही सरळ टीप मारून घेते.
एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे. आता ह्या क्रॉस पॉईंटला हा क्रॉस पॉईंट अटॅच करायचा आहे. ओव्हरलॉक मारून घेते कारण ओव्हरलॉक मारायचं राहिलं होतं. आता मी हा क्रॉस पॉईंट व हा क्रॉस पॉईंट जोडून घेत आहे. आता इथे हे ओव्हरलॉक करून घेतलेलं आहे. आता समोरच्या भागाला पाठीमागचाही भाग पार्ट तसाच पद्धतीने तयार करायचा आहे. पाठीमागे टक्स वगैरे काही येणार नाहीत, फक्त आपण टीप घेणार आहोत. क्रॉस पॉईंट जोडून घ्यायचा आहे. इथे थोडासा तिरका घ्यायचा, त्यामुळे फिटिंग अगदी परफेक्ट बसतं. आता इथे मी सरळ बाजूनी पाठीमागचा भाग व समोरचा भाग जो आहे तो जोडून घेत आहे. आता मी अर्धी टीप काढलेली आहे कारण आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. आता जो आपण मधला पोर्शन जर जोडला होता त्याच्यावरती अशा पद्धतीने एक प्रेस टीप घ्यायची आहे व सर्व बाजूने आपण टीप मारून घ्यायची आहे. आता इलेस्टिक जितकी लागणार आहे म्हणजेच तुमची जेवढी वेस्ट आहे त्याचा निम्मा भाग व त्याच्याही पेक्षा 1 इंच कमी इतके अंतर घेऊन आपल्याला इलास्टिक घ्यायचे आहे. लूज असेल तर थोडंसं इलास्टिक कमीच घ्या कारण नंतर खूप लूज पडते इलास्टिक. चांगल्यातली वापरत असाल तर 1 आणि दुसरा इंच कमी घेतला तर चालेल, पण खूप लूज म्हणजे इलास्टिक साधी असेल तर तुम्ही 2-3 इंचही कमी केलात तरी काही हरकत नाही. म्हणजेच पाठीमागचा भाग पुढे आपल्याला बेल्ट जो आहे तो बेल्ट येणार आहे, त्याच्या समोर मी इलास्टिक अटॅच केली आहे. आता मी पाठीमागचा जो भाग आहे तो उलट्या भागावरती ठेवत आहे व इथून मी अशा पद्धतीने फोल्ड करून आधी खुणा करून घेते की आपल्याला टीप कुठून घ्यायची आहे. आता जिथे खुणा केलेल्या आहेत त्याच पद्धतीने टिपा मारत जायचं आहे. आता इथून मी मधल्या पॉइंटला येतो का आधी चेक करून आपण इथून टीप घ्यायची आहे. आता जशा खुणा केल्या आहेत तशाच त्याचवरून मी टीप मारून घेत आहे. एक्स्ट्रा जर कापड जास्त झालं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करून घेऊ शकता. आता बेल्ट जसा आहे त्या पद्धतीने आधी बेल्ट अटॅच करून घ्यायचा आहे. आता इलास्टिक जी आहे ती थोडंसं अंतर ठेवून मी टीप मारून घेत आहे व तिथून इलास्टिक बाहेर काढत आहे. जीन्सचं कापड असल्यामुळे थोडंसं इलास्टिक खेचण्यासाठी त्रास होतो, पण अगदी सुंदर असं फिनिशिंग येत असतं. जीन्सच्या कपड्यामुळे काय होतं की अगदी रेडीमेड आणलेली आहे की काय असं वाटतं. इलास्टिक अगदी खेचून घ्यायची आहे व आता इथे टीप मारून लॉक करायचं आहे. आता समोरचा पार्टला मी बेल्ट लावून घेत आहे. आता दोन्ही साइड एकमेकाला जोडायचे आहेत अशा पद्धतीने व खालची साइड जी आहे ती आपल्याला बॉटमला टीप मारून घ्यायची आहे. इथे तुम्ही बाहेरच्या साईडने पलटी करू शकता किंवा
लेस असेल तर लेसही अटॅच करू शकता. तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही ते डिझाईन बनवू शकता. आता शेवटचा पार्ट जो आहे तो आपला जो क्रॉच पॉइंट आहे तो मी जोडून घेत आहे. एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे इथे. आता पहा, सुंदर अशी आपली जी शॉर्ट आहे ती अगदी रेडीमेड जशी आणलेली आहे त्याच पद्धतीने तयार झालेली आहे. 2 पॉकेट तयार झालेले आहेत. अगदी सुंदर अशी आपली पॅन्ट तयार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.